नमस्कार. चला आता आपण पाहूया षटतिला एकादशी. आरोग्य, सुख, पैसा देणारी त्याची पूजाविधी, महत्व आणि व्रतकथा यांची माहिती आपण आज घेणार आहोत. आरोग्य, सुख, पैसा देणारी एकादशी षटतिला एकादशी. षटतिला एकादशी 2024. मुहूर्त. षटतिला एकादशी कधी आहे? तिथी, मुहूर्त, शुभयोग, पूजा पद्धत आणि महत्व. तसेच या एकादशीला षटतिला एकादशी का म्हणतात? पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी ही 5 फेब्रुवारी 2024 ला संध्याकाळी 5:24 सुरू होऊन 6 फेब्रुवारी 2024 ला 4:07 असेल. उदया तिथीनुसार षटतिला एकादशी व्रत 6 फेब्रुवारीला केले जाणार. प्रत्येक वर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला षटतिला एकादशी व्रत ठेवले जाते. या वर्षी हे व्रत 6 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णूंची विधी विधानाने पूजा केली जाते. व्रत आणि पूजेचे सोबत या एकादशीला भगवान विष्णूंना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर तिळाचे दान देखील दिले जाते. धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी तिळाचे दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. अशी देखील मान्यता आहे की या दिवशी व्यक्ती जितके तीळ दान करेल तितकी 1000 वर्ष स्वर्गात जागा मिळते. तर चला पाहूया षटतिला एकादशीच्या पूजेचा मुहूर्त आणि पारण वेळ. षटतिला एकादशी पूजेचा मुहूर्त 6 फेब्रुवारीला भगवान विष्णूंच्या पूजेचे शुभ मुहूर्त सकाळी 9:51 सुरू होऊन दुपारी 1:57 आहे. षटतिला एकादशी 2024. व्रत खोलण्याची वेळ. षटतिला एकादशी व्रत खोलण्याची वेळ आहे 7 फेब्रुवारी 2024 ला सकाळी 7:06 पासून सकाळी 9:18 षटतिला एकादशी पूजा विधी. षटतिला एकादशी व्रत करण्याच्या दिवशी गंध, फुले, धूप, दीप, पानांसहित विष्णू भगवंताची षोडोपचार पूजा करावी. उडीद आणि तीळ मिश्रित खिचडी बनवून भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवावा. रात्री तिळाचे 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा या मंत्राने होम हवन करावे. रात्री भगवंताचे भजन करावे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावे. त्यानंतरच स्वतः तिळयुक्त भोजन करावे. षटतिला व्रताचे महत्व. हिंदू धर्मात षटतिला एकादशीचे खूप महत्व आहे. या व्रताच्या प्रभावाने घरात सुखशांती येते. या दिवशी तिळाचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून सर्व दुःख कष्टातून सुटका करून घेऊ शकता. हे व्रत केल्याने साधकावर श्री हरी विष्णूंची कृपा होते. व्रतकथा. पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर एक ब्राह्मणी राहत असे. ती ब्राह्मणी खूप आदर्शवादी, सत्कर्म करणारी आणि भगवान विष्णूंची परमभक्त होती. ती ब्राह्मणी नेहमी पुण्यकर्म करत असे, परंतु तिने जीवनात कधीच अन्नदान केले नाही. एकदा भगवान विष्णू त्या ब्राह्मणीच्या उद्धाराकरिता पृथ्वीवर आले आणि तिच्याजवळ भिक्षा मागितली. परंतु ब्राह्मणीने त्यांना देखील मातीचा पिंड भिक्षेत दान दिला, परंतु अन्नदान केले नाही. तिच्या मृत्यू पश्चात जेव्हा ती ब्राह्मणी वैकुंठाला गेली तेव्हा तिला एक खाली झोपडी दिसली. ती ब्राह्मणी खाली झोपडी पाहून खूप निराश झाली. तिने भगवान विष्णूंना जाऊन विचारले, जिवंत असताना इतके पुण्यकर्म केले असता सुद्धा खाली झोपडी मला का मिळाली? तेव्हा भगवान विष्णू तिला सांगितले की तू जीवनात एकदा सुद्धा अन्नदान केले नाहीस, त्यामुळे
तुला खाली झोपडी तुझ्या नशिबी आली आहे. त्यावर उपाय सुद्धा भगवान विष्णूंनी तिला सांगितले आणि म्हणाले, जेव्हा तुला न्यायला स्वर्गातील देवी देवता येतील तेव्हा तू त्यांच्याकडून माघ महिन्यात येणाऱ्या एकादशी बद्दल त्यांना विचारून त्या एकादशीचे व्रत कर आणि पृथ्वीवर जाऊन तेथील जीवांना अन्नदान कर. त्या ब्राह्मणीने तसे केले आणि ती जेव्हा परत भगवान विष्णूंच्या धामात वैकुंठात गेली तेव्हा तिथे असलेली झोपडी अन्न व तीळ यांनी भरलेली होती. हेच कारण आहे या एकादशीला अन्न आणि तीळ दान करण्याला अतिशय महत्व आहे. जर तुम्ही सुद्धा एकादशीचे व्रत करत असाल तर सांगितलेल्या माहितीच्या माध्यमातून माघ महिन्यातील पहिली एकादशी म्हणजे षटतिला एकादशीची व्रतकथा ऐका व तिळाचे दान करा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी लिहून पाठवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.